कुणाल कामरानं हसत खेळत कविता बनवली असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय। कामराचा स्टुडिओ फोडण्याचं समर्थन करणं हे शक्य नाही। सरकारमध्ये असताना स्टुडिओ फोडणं असमर्थनीय आहे। कविता हास्य म्हणून घ्यायला हवी होती असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे। कामरानं राजकीय परिस्थितीमध्ये गाण्यातनं मांडली। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी कामराचं एक प्रकारे या वक्तव्यातनं समर्थन केलेलं दिसतंय। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील आपल्या सोबत आहेत। तुम्ही कविता ही ऐकली आणि स्टुडिओ जो फोडला गेला त्याचा व्हिडिओही पाहिला, तुमची काय? कुणाल कामरा यांना खरंच मी तुमचे ही कविता झाल्यानंतर एवढे प्रकाश झोतात आलेले पाहिलेत। मी त्यांना ओळखत नाही। मुळामध्ये ते एक कॉमेडी मॅन आहेत। ठीक आहे, त्यांनी राजकारणावर ती कविता केली, नक्कीच कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावणं साहजिकच आहे, पण त्याच्यासाठी हा स्टुडिओ वगैरे जो फोडणे ना याचं समर्थन होणार नाही। अभिस्वातंत्र्य आहे, परंतु स्वातंत्र्याचा जर कोण स्वैराचार करत असेल तर तुम्ही त्याला कायदेशीर पद्धतीने नोटीस देऊ शकत होता, त्याच्या एक संविधानिक आंदोलन करू शकत होता। ज्या पद्धतीने त्याचा जो काही स्टुडिओ फोडलेला आहे, आपण सरकारमध्ये आहोत, मग न्याय कायदा सुव्यवस्था कोण प्रस्थापित करणार? जर खरंच त्याच्या जी काही कविता आहे त्याच्यावर कारवाई करायची असेल तर त्यांना तुम्ही नोटीस पाठवू शकता आणि त्यांना माफी मागण्याची तुम्ही त्या मागणी करू शकता। परंतु हे स्टुडिओ वगैरे फोडणं हे सरकारमध्ये असताना असमर्थनीय आहे। आमदारही म्हणतात की कामरा जिथे दिसेल तिथे त्याला आम्ही मारू। ते त्यांच्या भावना आहेत। त्यांनी त्याला मारलं तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील का? हिटलरशाहीचं राज्य आहे का की नाही बाबा त्याला मारलं आणि तुमच्यावर गुन्हे दाखल होणार नाही? थोडंसं आपणही आपल्या नेत्याला बोललेत, मला मान्य आहे की ते त्या वेदना आहेत आपल्याकडं, परंतु त्या पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही व्यक्त होणं गरजेचं आहे। याला मारू त्याला मारू, मग आपल्याला परत इथे बिहार होईल महाराष्ट्राचा, कोणी कुणाला मारते कोणी काय करायचंय। तर महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये या गोष्टी होणार नाही। जे आमदार बोललेत त्यांचे वरिष्ठ त्यांना सांगतील। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।